हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या नवीन कथेचं नाव आहे शापित जंगल। साताऱ्याच्या घाटमाथ्यावरच छोटंसं चांदवाडी गाव। गाव शांत, साधं पण एका गोष्टीसाठी प्रसिद्ध। गावाच्या टोकाला असलेलं दाट जंगल। लोक त्याला सावटवाडी म्हणतात। दिवसा ते हिरवं सुंदर दिसतं, पण संध्याकाळचं अंधार पडला की तिथं कोणी जात नाही। गावकरी नेहमी सांगायचे, सावटवाडीच्या जंगलात रात्री पाऊल टाकलं की परत येणं कठीण आहे। तिथे 100 वर्षांचा श्राप आहे। राघव, गावातला धाडसी तरुण, या गोष्टींवर कधीही विश्वास ठेवत नसे। त्याचं नेहमीचं वाक्य, भुते नसतात रे, माणसंच खरी भुते आहेत। एके दिवशी गावात मोठा उत्सव झाला। रात्र झाली तरी गप्पा खेळ सुरू होते। राघव उशिरा घरी निघाला। मुख्य रस्ता फार मोठा, वळसा घालणारा होता। त्याने शॉर्टकट म्हणून सावटवाडीचं जंगल निवडलं। आकाश ढगांनी झाकलं होतं। विजांच्या चमक्यानं झाडं भयानक सावल्यासारखी दिसत होती। हातात टॉर्च घेऊन तो जंगलात शिरला। पहिल्याच काही पावलात वातावरण बदलल्यासारखं वाटलं। वारा नव्हता, पण पानं स्वतःहून सळसळत होती। प्रत्येक झाड जणू त्याच्याकडे बघत होतं। काही अंतर चालल्यावर अचानक त्याच्या कानात एक मंद स्वर आला, परत जा, परत जा। राघव थबकला। कोण आहे? त्याने जोरात विचारलं। उत्तर नाही। पुन्हा तोच आवाज, परत जा, परत जा। टॉर्चचा प्रकाश हलत होता। श्वास वेगाने चालू होता। अंगावर काटा आला, पण त्याने स्वतःला समजावत पुढे चालायला सुरुवात केली। विजेच्या एका चमक्यात त्याला दिसलं, झाडामागे एक पांढरी आकृती, अस्पष्ट, धूसर, पण बाईसारखी। ती सावली हळूहळू त्याच्याकडे सरकू लागली। तू इथे का आलास? करुण स्त्रीवर। राघव मागे सरकला। मी फक्त रस्ता ओलांडायला आलोय। हे जंगल तुझं नाही। इथं माणसं परत येत नाहीत। अचानक त्या सावलीनं किंचाळलं आणि पूर्ण जंगलात तो आवाज घुमला। पक्षी घाबरून उडाले। झाडं हलली। राघव भीतीने धावायला लागला। धावताना त्याला जाणवलं, तोच रस्ता पुन्हा दिसतोय। जणू जंगल फिरवत आहे। प्रत्येक वळण सारखं, प्रत्येक झाड सारखं। घाम गळत होता, श्वास अडकत होता। तेवढ्यात एका जुन्या वडाखाली त्याला काहीतरी दिसलं। मोडकी काळी पेटी, त्यावर रक्तासारखा डाग। हातात घेताच कानात आवाज घुमला, माझं आयुष्य तिथेच बंद आहे, उघड। पेटी उघडताच एक वाऱ्याचा झोत अंगावर आदळला आणि त्याला एक जुनं पत्र दिसलं। त्यावर लिहिलं होतं, माझा आत्मा या जंगलात कैद आहे। माझं बलिदान व्यर्थ गेलं, मला मुक्त कर। दुसऱ्या दिवशी गावात पोहोचल्यावर राघवने सर्व सांगितलं। वृद्ध बापूसाहेब म्हणाले, मुला, 100 वर्षापूर्वी या जंगलात एका स्त्रीचं बलिदान झालं। गाव वाचवण्यासाठी तिनं स्वतःला आगीच्या कुंडात झोकून दिलं, पण तिचा आत्मा शांती मिळाली नाही, म्हणूनच आम्ही रात्री तिथे जात नाही। राघवने ठरवलं, या आत्म्याला मुक्त करायचं। त्यानं पुन्हा जंगल गाठलं। त्या वडाखाली पेटी ठेवली आणि शांतपणे म्हणाला, तुझं बलिदान व्यर्थ नाही, तुला शांती मिळो। क्षणात वाऱ्याचा जोर वाढला। जंगलात एकच प्रकाश पसरला आणि तो आवाज पुन्हा आला, धन्यवाद, आता मी मुक्त झाले। त्या रात्रीनंतर जंगल शांत झालं। गावकरी म्हणाले, श्राप संपला, पण राघवला कधीकधी अजूनही रात्री एक कुजबूज ऐकू येते, परत ये, परत ये। तो आवाज खरंच संपला होता का, की शापित जंगलाचं रहस्य अजूनही संपलेलं नाही? आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।